हॅलो, मी प्रज्ञा. आता तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझा डेली रुटीन, माझा दिवस, माझी सकाळ दुपार संध्याकाळ कशी जाते तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं छानपैकी एक्सप्लेन करणार आहे. तर जसं तुम्हाला माहिती आहे, मला एक छोटंसं बाळ आहे, तो 3 महिन्याचा आहे. तर त्याच्यामुळे माझा सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्यासोबत कशी जाते, मी कसा वेळ काढून व्हिडिओ बनवते, रील्स बनवते, ब्लॉग बनवते, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. तर माझा बाळा थोडंसं मोठं झाल्याने 3 महिने झाल्यामुळे तो पुरेशी झोप, थोडीशी चिडचिड वगैरे सगळं खूप कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे मला स्वतःकडे वेळ देता येतो, मला थोडंफार घरामध्ये कामाला हेल्प करायला, आईला वेळ देता येतो. तर मी आता नुकतंच बाळाला झोपवले आहे आणि माझा रिमेनिंग व्हिडिओ मी आता कंटिन्यू करते. तर आता तो छान झोपलाय, तो आता ॲटलिस्ट तो 1-2 तास तरी उठणार नाही आहे, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही. ॲक्च्युली ह्या वेळेमध्ये मी सुद्धा झोपूनच घेते बाळासोबत. मी आता नवीन काम सुरू केलं आहे ब्लॉगिंगचं. सो मी असं ठरवलं आहे की जेवढा मला वेळ भेटेल त्याच्यामध्ये मी व्हिडिओज वगैरे ब्लॉगिंग वगैरे करत राहिले आणि पुरेशा उरलेल्या वेळेमध्ये मी झोपून राहील, कारण की ह्याच्यामध्ये फारसा आपल्याला एवढा वेळ द्यावा लागत नाही सध्या तरी, नवीन असल्यामुळे. नंतर जसं जसं मी ह्या गोष्टी मला जमत राहतील, मी जसं जसं ह्या गोष्टी करत राहील तर त्याच्यामध्ये हळूहळू मला वेळ द्यावाच लागेल. आणि मुळातच फॅमिली सपोर्ट असल्यामुळे मला ह्या गोष्टी करायला जमतात. माझे मिस्टर, माझी सासू, माझी मम्मी, माझे पप्पा, ह्या सगळ्यांनी म्हणजे सपोर्ट असल्यामुळे मी ह्या गोष्टी करू शकते. तर कधी कधी मग असं हे विचार येतो की कसं हे सर्व गोष्टी मॅनेज होते, की बाळाला ती तुझं आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे, बाळाला पण बघणं, व्हिडिओज ब्लॉग्स ह्या सगळ्या गोष्टी करणं. तर कधी कधी हे सर्व खूप चॅलेंजिंग होऊन जातं की ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतील किंवा काय. तर हळूहळू कधी कधी विचार केले की मी एकटीच नाही आहे जी ह्या सर्व गोष्टी करत असेल. भरपूरशे काही महिला स्त्री असतील की ज्यांनी ह्या रुटीनपासून, ह्या दिवसांपासून नवीन काही गोष्टी करायला सुरू केल्या असेल, बाहेर पडायला सुरू केलं असेल. तर नुकतंच लहान बाळ असल्यामुळे बाहेर जाणं, जॉब करणं या सर्व गोष्टी तर ऑब्व्हियसली मॅनेज होत नाही आहेत, म्हणजे नवीन आई असल्यामुळे. नंतर बघू, मोठं होईल तेव्हा आपण बाहेर जाऊन जॉब करू वगैरे या सर्व गोष्टी. तर तुमच्याकडे पण काही म्हणजे आयडियाज असतील सांगण्यासारखं असं की कसं ह्या सर्व गोष्टी करायच्या किंवा काय. जसं नवीन आई असल्यामुळे फारशा काही गोष्टी माहिती नसतात, तर तुम्ही तुमचेच काही टिप्स वगैरे मला सांगू शकता नवीन बाळाबद्दल किंवा काय. तर ते मी नक्कीच मला ऐकायला आवडेल. आणि तर आता त्याची छान झोप होईल तर आम्ही त्याला मस्तपैकी मालिश करू, आंघोळ घालू. आणि मालिश मी करते, मी शिकली आहे यूट्यूबवरती बघून बाळाची मालिश कशी करायची हे सगळ्या गोष्टी मी शिकली आहे. आणि माझी आई आणि आम्ही दोघी म्हणून बाळाला छानपैकी आंघोळ घालतो. 2-3 वाजता तो छानपैकी झोपतो. तो झोपल्यावर मी पण एक मस्तपैकी झोप काढते. संध्याकाळी दोघे पण उठून फ्रेश आनंद माझं पुन्हा सुरू होतं की आता याच्यासोबत खेळा, माझ्याशी बोला. त्याच्यामुळे मग नंतरला तो झोपलाय की बघ जेवण करा. आई असल्यामुळे माझं हे शेड्यूल थोडंसं म्हणजे मला जमतंय, बाळाला पण सांभाळायला, थोडंफार घरातली कामं वगैरे करायला, या सगळ्या गोष्टी करायला मला जमतंय. सो हा होता माझा आजचा रुटीन, माझा दिवस. आजचा म्हणजे नेहमीचा तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला नक्की सांगा. थँक्यू.